134वी भीम जयंतीची पूर्वतयारी। वेलकम टू सौ मावशी ब्लॉग्स। हॅलो, गुड मॉर्निंग। कशात सगळे मजेत आहात ना? सो वेलकम टू माय ब्लॉग। आज आहे 13 एप्रिल आज आणि उद्या आहे 14 एप्रिल। 14 एप्रिल म्हणजेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस। सो छानपैकी आज 13 एप्रिल म्हटल्यावर जे आजच्या दिवशीच थोडंफार सेलिब्रेट करणार आहे। सेलिब्रेट म्हणजेच की रांगोळी वगैरे किंवा असं डेकोरेशन्स वगैरे छानपैकी रेडी करणार आहोत आणि नंतर ठीक 12 वाजता रात्री छानपैकी केक कटिंग होणार आहे। मस्तपैकी मी तुम्हाला तुमच्यासोबत ते शेअर करेल। सो आज पण मजा येणार आहे, उद्या तर खूप त्याच्यापेक्षा अजून छान मजा येणार आहे आणि स्टे ट्यून बघायला विसरू नका आपला सौ मावशी ब्लॉग। तर आपली सोसायटीमध्ये म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये म्हणजे साईदर्शन सोसायटीमध्ये किती छान प्रकारे भीम जयंती साजरी होत आहे हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। सो ह्या बाबासाहेबांची जयंती म्हणजे 134वी जयंती आहे आणि छानपैकी म्हणतात ना खूप यावेळेस खूप छान असं मजा काय ना, कारण की डान्स आहे, भरपूर अशा स्पर्धा वगैरे ठेवलेल्या आहेत, कॉम्पिटिशन्स ठेवलेले आहेत। सो प्रत्येक जण उत्साहामध्ये आहे, लहान पोरंसुद्धा अक्षरशः। सो बघूयात काय होतं आहे काय नाही, छानपैकी आपण तर एन्जॉय करायचा खूप प्रयत्न करणार आहे। सो आता तर मी छानपैकी सगळं रेडी झालेले आहे, जेवण देखील आपलं झालेलं आहे। आता डायरेक्टली मी जाणार आहे रांगोळी काढायला। नेहमीसारखंच आपलं छानपैकी ते प्लायवूड आपल्याकडे असतोच ऑलरेडी। छानपैकी पाया पडून मस्तपैकी सुरुवात करायची आहे आणि मेन म्हणजे आज मी जी रांगोळी काढणार आहे ती मी आता नाही सांगणार, मी नंतरून सांगणार आहे। सो तुम्ही बघत राहा कंटिन्यू, म्हणजे तुम्हाला कळेल की मी आज कुठली रांगोळी काढली आहे। सो चला बाय बाय, उद्या। आज मस्तपैकी मेहंदी काढलेली, मी काल ॲक्च्युली मेहंदी काढली। ॲक्च्युली किती वाजता आहे ते डान्स प्रॅक्टिस चालली होती। सो डान्स प्रॅक्टिस करून झाल्यानंतरून मला वाटतं मी म्हणजे हर्षद दादा आहेत आमचे, त्यांच्या मम्मीच्या हातावर काढली। त्याच्यानंतरून हर्षद दादाची मिसेस जी आहे तिच्या दोन्ही हातावर मी काढली आणि तिने माझ्या दोन्ही हातावर काढली। सो हे अशी छानपैकी तिने मेहंदी काढलेली आहे मस्तपैकी। सो एकमेकांचं मेहंदी काढत बसलो आणि काढता काढता कधी 5 वाजले कळलं नाही, 5 अक्षरशः वाजले। मग 5 नंतरून घरी येऊन आराम केला आणि नंतरून आता जस्ट उठलं, सगळं फ्रेश वगैरे झालं। सो आता करूयात आपण सुरुवात आपल्या रांगोळीला। सो चला बाय बाय, स्टे ट्यून, बघायला विसरू नका। सो चला सर्वप्रथम पाया पडून सुरुवात करूया आपल्या रांगोळी काढायला। सो आज मस्तपैकी छानपैकी ट्रायपॉड वगैरे घेतलेला आहे, अरेंज केलेला आहे आणि मस्तपैकी रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे। इकडे मी व्हिडिओ पळवला कारण की मला वाटलं मी कंटिन्यू तो व्हिडिओ चालू ठेवलं होतं, मला वाटतं ॲटलिस्ट 2-2.5 तास तरी तो चालूच होता व्हिडिओ मोबाईल। सो असं फटाफट पहिलं चॉकने सगळं व्यवस्थित करून घेतलं, आउटलाईन्स जे मला पोर्ट्रेट बनवायचं होतं त्याचं। सो पोर्ट्रेट पूर्ण व्यवस्थित सगळं आउटलाईन वगैरे सगळं केली। नंतरून मग आईज वगैरे, लिप्स वगैरे, नोज हे सगळं मग काढायला घेतलं। माझं अगोदरपासूनच ठरलं होतं, म्हणजे खूप इच्छा होती की मला म्हणजे हे पोर्ट्रेट मला काढायचं आहे या दिवशी। सो फायनली ते वर्क झालं आणि लिटरली मला कुठलाही म्हणजे म्हणतात ना त्रास झाला नाही की मला हे म्हणजे मला हे जमत नव्हतं किंवा हे असं होत नव्हतं। लिटरली मला जसं पोर्ट्रेट पाहिजे होतं तसं तो आला आणि मस्तपैकी मला पहिलं वाटलं होतं की मला ॲक्च्युली खरं म्हटलं तर भीती वाटत होती की पोर्ट्रेट काढायचं म्हटलं तर खाऊ नाही आहे खरं म्हटलं तर, आणि ते पण रांगोळीने काढायचं आहे। त्या रांगोळी काढायचं म्हटल्यावर खाऊ बिलकुल नाही आहे। आपण साध्या रांगोळी अशा काढू शकतो, संस्कार भारती म्हणा किंवा असं, पण जेव्हा पोर्ट्रेटचा विषय येतो तेव्हा थोडंफार घाबरावं लागतं। पण तरीसुद्धा थोडंफार घाबरता पण का होईना, पण फायनली मी जो पोर्ट्रेट आहे
माझं मी सुरुवात केलेलं आहे. मी पहिले आउटलाईन्स काढून झाल्यानंतरून सगळी रांगोळी भरायला सुरुवात केली. हे स्किन कलर होते, स्किन कलरने पूर्ण स्टार्ट केलं सगळं बनवायला. मग नंतरून फटाफट काढून घेतलं. ॲक्च्युली इकडे मी व्हिडिओ पळवला कारण खूप मोठा होता. मी तुम्हाला जसं सांगितलं आहे खूप मोठा होता तो व्हिडिओ, म्हणून मी पळवला तो पूर्णपणे. मस्तपैकी छान असं सगळीकडे कलर वगैरे मारून घेतला आहे. जसं की मी पहिल्याप्रमाणे तो थँक्स टू माय मिस्टर क्यू. कारण की जरी म्हणजे असं म्हणतात ना, पोर्ट्रेट जरी देवाचा बनवायचा असेल किंवा असं महामानवाचा, तरी तो जो आहे तो आपल्या लादीवरती नाही बनवायचा, त्यांचा अपमान होतो. सो मी पहिल्यापासूनच म्हणजे असं त्यांनीच मला म्हणजे काय माहिती कसं अचानक त्यांनी मला हा प्लायवूड आणून दिला. ॲक्च्युली तो घरामध्ये आणला होता. मी नंतर म्हटलं घरामध्ये ठेवण्यापेक्षा तो काहीतरी यूज होईल. सो या प्लायवूडचा मी अशा प्रकारे तो यूज केला. रांगोळी काढायला छान मस्तपैकी वॉश वगैरे करून. मी म्हटलं तो वेस्टेज जाण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग झालेला चांगला आहे. सो जे काही आता मागच्या वेळेस पण मी जे पोर्ट्रेट बनवलं होतं महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते देखील याच प्लायवूड बनवलं होतं. जसं की तुम्हाला दाखवलं आहे मी ऑलरेडी अगोदरच्या शिवजयंतीच्या ब्लॉगमध्ये तो शेअर केलेला आहे. तसंच मी आता बनवते. आता तुम्हाला कळालंच असेल थोडंफार की कुठला पोर्ट्रेट बनवते. नसेल कळालं तर अजूनही थांबा, नक्की कळेल. पण मी ट्राय केलंय, काय माहिती नाही कसं झालंय, पण तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा की हा पोर्ट्रेट मी जो बनवलाय तो बरोबर आहे की नाही, कसं वाटतं वगैरे. आईज वगैरे सगळं व्यवस्थित. म्हटलं पहिलं मेन हा असतो इश्यू की पोर्ट्रेटमध्ये आपण सगळं बनवू शकतो, पण मेन जे आहे आईज, नोज आणि लिप्स, ते मेन व्यवस्थित करता आले पाहिजे, म्हणजे काय वाटत नाही. पोर्ट्रेटला शोभा ॲक्च्युली त्याच्यामुळेच येते. ते आउटलाईन जे काय असतं तेच ते आपण बनवू शकतो काही पण कसं पण करून, पण जे मेन पार्ट असतो पोर्ट्रेटमधला तो म्हणजे आईज, नोज आणि लिप्स, तो एकदा व्यवस्थित आला ना की पूर्ण रांगोळीची शोभाच एकदम मस्त होते. सो मी तोच जास्त करून ट्राय करत ते व्यवस्थित येण्याचा, जेणेकरून कुणी असं नावं नाही ठेवणार आणि अपमान पण होणार नाही असं मग रांगोळीचं. सो फायनली मी तो ट्राय केलाय. हा एवढा फेस झालेला आहे. आता मी कोट वगैरे सगळं हे करते, कोटच्या इकडे रांगोळी काढते. मी पहिले ॲक्च्युली मी ड्रॉइंगचं माझं ऑलरेडी आहे, म्हणजे मी एक्झाम्स दिलेले आहेत ड्रॉइंगच्या वगैरे. सो मला एवढं ते काय म्हणजे हार्ड जात नाही सगळं हे करायला. पण तरीसुद्धा रांगोळीचं म्हटल्यावर आपण कलर्सने करू शकतो. कलर्सने काय रांगोळीचा प्रॉब्लेम होतो, बसून पाय दुखायला लागले. सो थोडंफार म्हटलं तो फटाफट तरीसुद्धा मी करत बसले. पण ॲटलिस्ट थोडाफार वेळ म्हणजे ॲटलिस्ट 2-2.5 तास तरी लागले पूर्ण कंप्लीट होईस्तोवर, ॲटलिस्ट 3 आवर्स तरी. कोट पण खूप छान आलाय. कलरिंग शेडिंग म्हणलं, शेडिंग मी 3 कलर्स त्याच्यामध्ये यूज केले. ब्ल्यू शेडमध्येच 3 कलर्स यूज केले, लाईट ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू वगैरे सगळं. सो इथे फायनली जो पोर्ट्रेट आहे, आता ह्याच्यावर तुम्हाला कळालंच असेल कशाचा बनवला. सो हा जो पोर्ट्रेट आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती बनवलेला आहे. सो हा मी असं दाखवलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला कळणार नाही. मी जेव्हा तो फायनल लुक दाखवेल तुम्हाला तेव्हा काय. मला ॲक्च्युली सुचत नव्हतं की बॅकग्राऊंडला काय टाकायचं, कारण की मला ना कलर्स सुचत नव्हते, कारण की मी ब्ल्यू रेड हे सगळं
स्किन कलर, ब्लॅक कलर सगळं यूज केला होता. म्हटलं आता व्हाईट कलरनीच करूया आणि व्हाईट कलर वरतीच सगळे कलर मिक्सिंग करून टाकूया, म्हणजे कसं थोडंफार त्याला लुक येईल. म्हणून मग म्हटलं चला प्रयत्न करूया. तर मी तुमच्याकडे पहिलं तर व्हाईट रांगोळी व्यवस्थित पहिले बॉर्डर करून घेतले ते म्हणजे पोर्ट्रेटच्या बाजूनी, नंतरून मी व्हाईट रांगोळी सगळीकडे स्प्रेड केली. ऐन टायमिंगवर जी चाळण असते त्याचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मला हाताने सगळं ते पसरावं लागलं. त्यानंतर आता ही सगळीकडे व्हाईट रांगोळी टाकल्यानंतर मी सगळे मिक्सिंग कलर्स वापरले. जेवढे पण माझ्याकडे कलर्स होते त्याचे सगळे मी मिक्सिंग करून हे असा शेड्स तयार केला त्याच्यामध्ये. म्हणजे कसं दिसेल काय माहिती. आणि त्याच्यामध्ये थोडंफार मदत करायला माझ्या बाजूला राहतात लक्ष्मी छोटीशी मुलगी, तिने मला हेल्प केली. म्हणजे असं मला जे काय पाहिजे असं होतं ते ती आणून देत होती लिटरली. सो थँक्स टू हर फॉर हेल्पिंग. आणि अशा प्रकारे बघा मी असे थोडेफार मिक्सिंग करून कलर्स मारलेले आहेत त्याच्यावरती. मला बॅकग्राऊंडमध्ये खूप डाऊट होता की काय करायचं काय नाही, काय सुचत नव्हतं. कारण की मला जे होतं पोर्ट्रेटच्या खाली तिकडे स्लोगन देखील मला लिहायचा होता, म्हणून मला ती व्हाईट रांगोळी म्हणजे जे ब्लॅक कलरनी मला ॲक्च्युली तो लिहायचा होता. सो मी ते लिहिलंय त्याच्यावरती. बघा हे मी हे ब्लॅक कलरने जे काढते ते ॲक्च्युली बुक आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय संविधान हे जे पुस्तक आहे त्याच्यावर. सो इकडे मी ते लिहायला सुरुवात केली आणि ब्लॅक कलरने ॲक्च्युली लिहिले, कारण की जे व्हाईट कलरचं शेड वगैरे सगळं कलर्स मिक्स करून मी टाकले त्याच्यावरती ब्लॅक कलरच सूट होत होता. आणि ब्लॅक कलर सूट होता त्याच्यावरनं मी शेडिंग देखील दिलेली आहे रेड कलर विथ रेड कलर. सो ते अजून थोडंफार उठाव दिसत होते. सो हा मी तो स्लोगन दिलेला आहे. ऑन दिस आंबेडकर जयंती लेट्स रिमेंबर हिज टीचिंग्स अँड स्ट्राईक अँड इक्वालिटी ऑन अँड जस्टिस. म्हणजे ह्या आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपण लक्षात ठेवूया त्यांनी आपल्यासाठी म्हणजे त्यांची शिकवण, त्यांनी जी लढाई केली, त्यांनी जे सगळ्यांना समान सगळं मिळवून दिलं, सगळ्यांसाठी लढले, हे सगळं ह्याचा अर्थ दिला मी स्लोगनमध्ये त्या. सो अशा प्रकारे मी त्याची व्हाईट आणि ब्लॅकमध्ये शेडिंग केली. आणि दुसरं म्हणजे कुकी होती ना माझी कॅट. सो मला तिची ॲक्च्युली भीती वाटत होती. म्हटलं ती जर बाहेर आली तर माझ्या रांगोळीचं काय खरं नाही, म्हणून मी पूर्ण वेळ तो दरवाजा बंद करूनच ठेवला होता. आणि मेन म्हणजे तिला बेडरूममध्ये बंद करून ठेवलं होतं. म्हटलं नको, रिक्स नको, पण तिला बेडरूममध्येच बंद करून ठेवलं होतं. नंतर मिस्टर उठले. मिस्टरांना विचारलं पोर्ट्रेट ओके आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटत. ते बोलले ओके म्हणून. मग नंतर मग इथे स्लोगन वगैरे झाल्यानंतर मग इथे नाव लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 134वी. सो हे सगळं लिहून झाल्यानंतरून इथे पण मी थोडंफार शेड यूज केलं. इथे डिफरंट कलर्समध्ये शेड यूज केला सगळं. मला वाटलं आता खूप वेळ लागतोय की काय, कारण की मी मेन म्हणजे मला रांगोळीचं काम होतं. तर रांगोळी एकदा झाली ना म्हणजे मला काही टेन्शन नव्हतं. आणि लिटरली तेच झालं. रांगोळी माझी एकदम मस्तपैकी कमी वेळात पूर्ण झाली. नंतर मी पूर्णपणे फ्री झाली. मला बाकीचे कामं वगैरे, मला सगळ्यात मेन टेन्शन होतं रांगोळी. रांगोळी माझी झाली पाहिजे तरच मी सगळं काही करेन. रांगोळीवरनंच माझा मूड एकदम छान झाला, कारण की मला जशी पाहिजे होती तशी ती
रांगोळी आलेली आहे पोर्ट्रेट सकट छानपैकी. सो नंतरून हे सगळं पोर्ट्रेट वगैरे सगळं काढून झाल्यानंतरून चमकीचा मी यूज नाही केला ग्लिटरचा, कारण की त्याच्यात ऑलरेडी जी रांगोळी होती ना त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडीफार चमकी होती. सो दिस इज आवर फायनल लुक आफ्टर 3 hours लिटरली. आर फायनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची रांगोळी पूर्ण झालेली आहे. सो मी तुम्हाला दाखवते, काय माहिती कशी आहे. मात्र मी ट्राय केली काढायची, कशी आहे नक्की सांगा रांगोळी. आता हे तर थोडं पोर्ट्रेट वगैरे सगळं झालेलं आहे. आता नंतरून संध्याकाळी जाऊन मग बॉर्डरच्या इथे आपण रांगोळी काढूयात. चला बाय बाय. आता जेवूयात, जरासं थोडंफार काम आहे ते करूयात आणि नंतरून भेटूयात संध्याकाळी. चला बाय. सो चला, सर्व कामं आपली आवरून आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो जिमला प्रॅक्टिससाठी. सो चला, इथे सगळेजण स्टेजची तयारी झालेली आहे. इकडे चाललेलं आहे सजावटीचं काम सुरू होत आहे. हिरोईन माझी. चला आता जाऊयात प्रॅक्टिसला. पोरांना मस्तपैकी डान्स शिकवलेला आहे, आज तुम्ही सगळ्यांनी मिळून करायचं आहे. हे हॅलो गाईज. सो चला फायनली रेडी झालेली आहे, सगळं आवडून वगैरे झालेली आहे थोडंफार. सो आम्ही चाललेलो आहोत आता वंदनीला, पण अजून टाईम आहे, आत्ताची 11:30 वाजायचेच अजून. तोपर्यंत छानपैकी अशी घराला लायटिंग केलेली आहे. अशी लायटिंग केलेली आहे. इकडे आपली रांगोळी आहे. रांगोळी आता घेऊन जायची खाली, बघू आमचे पप्पा आणते. सो चला तोपर्यंत फटाफट आपण जाऊयात खाली, थोडीफार रांगोळी काढायची ती काढूयात आणि मग आपण बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करूया. सो चला जाऊयात फटाफट. फायनली आपली रांगोळी खाली आणलेली आहे. कुठे ठेवायची आहे? हलवली नाही ना. सो इकडे फायनली व्यवस्थित सांभाळून माझ्या मिस्टरने आणि इकडे फायनली मी स्टार्ट केली आता बॉर्डर रांगोळी काढायला. माऊली शूट केलेलं आहे. इकडे शूट करायचं असेल तर मी माझ्या लेकीला पकडते, कारण की ती खूप छान शूट करते. माझं जे काही प्रोग्राम्स असतात ते अर्ध्यापेक्षा जास्त माऊली शूट केलेले असतात. व्यवस्थित कॅमेरा वगैरे सगळं हँडल करते. सो फायनल दिस इज अ फायनल लुक. कशी आहे रांगोळी नक्की सांगा, आवडली की नाही. सो आहे केक भीम जयंती सेलिब्रेशन 12 वाजायच्या आणि सगळीकडे सर्वांनी आपली उपस्थिती देवीच्या पटांना भारतीय गणपती शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण आज इथे सर्वजण जमलो आहोत. इथेची 134वी जयंती साजरी करत आहोत. त्यासाठी इथे हार्दिक शुभेच्छा. आवाज रहतो सम्मा
गच्छामि त्र्यम्बके सुन्दरं शरणं गच्छामि त्र्यम्बके गौरं शरणं गच्छामि त्र्यम्बके संगं शरणं गच्छामि ज्ञानाची पाता वेदमणि सिक्कापदं समादयामि आदिन्यमेचाचारा वेदमणि सिक्कापदं समादयामि मुसावादा वेदमणि सिक्कापदं समादयामि सुनामेचरप्रमाटदाना वेदमणि सिक्कापदं समादयामि साधु 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 शाश्वती पुण्यतेजा शरणं संहासमि शरणं संहासमि भीमराजा 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 साधु 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 जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो तथागत गौतम बुद्धांचा विजय असो महात्मा ज्योती फुलेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बाबासाहेब हॅपी बर्थडे टू यू। सो इकडे लगेच आमच्या सोसायटीमध्ये सेलिब्रेशन केल्यानंतर आम्ही गांधीच्या सोसायटीमध्ये आलो या सोसायटीमध्ये आलो सेलिब्रेशनसाठी आणि तिकडे मस्तपैकी केक कटिंग करून सुरुवात झाली नाचवला। चला विजय असो विजय असो।
Lucky, lami kan utgaja. सो चला मस्त की छान एन्जॉय झालेला आहे. 12 वाजल्यानंतरून छान बाबासाहेबांची बर्थडेचा केक कट झालेला आहे. त्यानंतर आम्ही आता चाललेलो आहोत कुठे. सो चला आम्ही चाललो आता सोनोलीला. तिथे मी मागच्या वेळेस तुम्हाला शेअर केलं होतं तथागत गौतम बुद्धांचं तिथे छानपैकी स्मारक आहे आणि मस्त असं छान वातावरण आहे. ते आता रात्रीचं दिसणार नाही, मी तुम्हाला ते ब्लॉगमध्ये ऑलरेडी शेअर केलं आहे अगोदरच्या. सो चला मी आणि माझ्या मिस्टरांच्या फ्रेंड आहेत आणि अजून एक अनन्या. आता मागच्या वेळेस जशी आम्ही बाईकवरनं नाईट आऊट मारला होता तसंच यावेळी देखील काढतोय. मग दाखवते, दिसणार नाही आहे ॲक्च्युली कारण की खूप अंधार आहे. सुमसम झाला रस्ता पूर्ण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फायनली आवर डेस्टिनेशन. सगळीकडे छान अशा केलेली आहे. यावेळेस सगळे
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. बघ किती छान आहे. आपण इथे आलो होतो ना, किती बोंबल केलेला बाबा. बोंबल बोंबल आणि किती बाबा बोंबल. भारतनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मागच्या वेळेस किती गर्दी होती ना. हो ना. बोल डॉक्टर. आता जस्ट घरी आलं, फ्रेश झाले मस्त. मी 2:30 मला वाटतं 2:45 झालेले आहेत आणि आता आलं आहे घरी. आता करूयात जरा आराम. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग घेऊन. ते म्हणजे 14 एप्रिलचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पण छानपैकी सेलिब्रेट करणार आहोत. तो सकाळपासून छानपैकी सकाळी वंदना होणार आहे. सो आपण बघूयात ते. सो चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. गुड नाईट स्वीटीज. टेक केअर. जय भीम. थँक्स फॉर वॉचिंग Saumoshi Vlogs. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ching chong. Bye bye.